श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11. आता ययावरी एकादशी कथा आहे दोहोरसी. जेथ पार्था विश्वरूपेसी भेटी होईल. जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि एराही रसा पातिकरा झाला मानू. वधूवरांची ये मिळणी जैसी वराडी आई लुगडी लिणी. तैसे देशीची ये सुखासनी मिरवले रस. परी शांताद्भुत बरवे जेत डोळ्यांच्या अंजुळी घेयावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली दोन्ही बिंबे जैसी. तेवी एक वळा रसी केला जेथ. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे या रसा आले जाले प्रयाग. म्हणून सुस्नात होत जग आघवे येत. मध्ये गीता सरस्वती गुपित आणि दोन्ही रस ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी होय उचित फावली बापा. एत श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले. तीरे संस्कृताची गहने तोडुनी मराठी या शब्द सोपाने रचिली. धर्मनिधाने निवृत्ती देवी म्हणून भलतेने येथ नहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. एतुलेनी संसारा देयावे तिळोदक. हे असो ऐसे सावेव जेथ सासिनले आती रसभाव. जेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. जेथ शांताद्भुत रोकडे आणि एरा रसा पडप जोडे. हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ. तो हा 11वा अध्याय जो देवाचा आपण पे विषमता ठाव. परी अर्जुन सदैवांचा रावो जे येथही पातला. आणि अर्जुनूची काही म्हणो पातला. आज या आवडते याही सुकाळू झाला. जे गीतार्थ हा आला मराठीये. या लागी आता माझे विनमिले ते ऐकिजे. तरी अवधान आता दिजे सज्जनी तुम्ही. तेवीची तुम्हा संतांची ये सभे ऐसी सलगी करू न लभे. परी मानावे जी लोभे अपत्या माते. अहो पुंसा आपणची पडवीचे मग बोले तव तव माथा तुकीचे. का करविलेनी चोजे न रिझे बाळका माय. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची केले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड. तरी अवधानामृते वाढ सिंपोनी कीजो. मग हे रसभाव फुली फुलेल नानार्थ फळवारे भरेल. तुमचेनी प्रसादे होईल उपयोगू जगा. या बोला संत रिजले म्हणती तोषलोगा भले केले. आता सांगे जे बोलले अर्जुने तेथ. तव निवृत्तीदासू म्हणे जी कृष्णार्जुनांचे बोलणे मी प्राकृत काही सांगू जाणे. परी बोलवाल तुम्ही. अहो राणीची या पाले खाईरा नेवाणे करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी 11 न जणे क्षौणी. म्हणून समर्थ होये सहाकारी तरी न हो नये चराचरी. तुम्ही संत तिया परी बोलवा माते. तरी आता बोलतसे ऐका. हा गीता अभिप्राय निका जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बापू ग्रंथू गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्णू वक्ता जिये ग्रंथी. तेथीचे गौरव कैसे वानावे. जे शंभूची मतीसी न अंगवे. ते आता नमस्कारी जे जीवे हेची भले. मग ऐका तो किरीटी घालूनी विश्वरूपी दिठी. पहिली कैसी गोठी करिता झाला. हे सर्वही सर्वेश्वरू ऐसा प्रतिती गतू जो पती करू. तो बाहिरी होवावा गोचरू लोचनासी. हे जीवा तुली चाड परी देवा सांगता साकड. जे विश्वरूप गूढ कैसेनी पुसावे. म्हणे मागा कवणे कही जे पर्यंतेन पुसिले नाही. ते सहसा कैसे काही सांगा म्हणू. मी जरी सलगीचा चांगू तरी काय आयसे होनी अंतरंगू. परी तेही या प्रसंगू पुसो बिहाली. माझी आवडे तैसी सेवा झाली तरी काय होईल गरुडाची या तुली. परी तोही हे बोली करीच ना. मी काय सनकादिकाहुनी आगळा. परी तेही न करतीच्या चाळा.
आणि आवडेन काही प्रेमळा गोकुळींची आहुनी. तया ते लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप हे राविले दावी चिना. हा ठाओ येरी गुज, याची ये अंतरीचे निज, किवी उरा उरी मज पुसो येईल, आणि न पुसो जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील या विणे सुख नोहेची, परी जिणे तेही उपाय, म्हणून पुसो आता अळूमाळू ऐसे. मग करू देवा ठाके तैसे, येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोले. परी तेचे ऐसे निभावे, जे एकादो उत्तरासवे, दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी. जैसे वासरू देखील याची साठी, धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्तना मुखाची ये भेटी, काही पान्हा धरे. तैसा पांडवाचेनी नावे, जो कृष्णू राना एका धावे, तया ते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काही. तो सहजे स्नेहाचे अवतरण, आणि एरू स्नेहा घातले माझवण, ऐसिये मिळणी वेगळेपण, उरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देवो विश्वरूप होईल हा पैसा, तोच पहिला प्रसंगू कैसा, ऐकी जो तरी. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले, जे न बोलणे कृपानिधी. जई महाभूते ब्रह्मी आटती, जीव मदादींचे ठाय पिटती, तई देव होऊन जई जे ठाकती, ते विसवणे शेषीचे. होते हृदयाची या परिवरी, रोविले कृपणाची या परी, शब्द ब्रह्मासी चोरी जयाची केली. ते तुम्ही आजी आपुले, मज पुढा ये फोडिले, जया अध्यात्मा ओवाळिले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी, एकी हेळा दिधली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझ पासोनी भिन्न कैचे. परी साचची मोहाची ये महापुरी, बुडालिया देखोनी सीस वेरी, तू आपण पे घातले हरी, मग काढिले माते. एक तू वाचूनी काही, विश्वी दुजियाची भाष नाही, की आमचे कर्म पाही, जे आम्ही आथी म्हणू. मी जगी एकू अर्जुनू, ऐसा देही बांधे अभिमानू, आणि कौरवाते या स्वजनू आपुला म्हणे. याही वरी याते मी मारीन, तेणे पापे केरी गेन, ऐसे देखतू होता दुस्वप्न, तो चेवविला तुम्ही. देवा गंधर्व नगरा वसती, टाकून गेलिया लक्ष्मीपती, होतो उदकाची या आरती रोहिणी पीत. जी किडरू तरी कापडाचे, परी लहरी येत होतिया साचे, ऐसेनी वाया मरतया जीविताचे, श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेणता, सिंह कुहा घालील देखो आता, ऐसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. एरवी माझा तरी येतुले वरी, एथ निश्चयो होता अवधारी, जे आताची सातै सागरी एकत्र मिळजे. हे जगची आघवे बुडावे, वरी आकाशही तुटवणी पडावे, परी झुंजणे मजन व्हावे गोत्रे सिपै. ऐसिया अहंकाराची या वाढी, मिया अग्र जळी दिदली बुडी, चांगची जवळा तू एरवी काढी कोण माते. नाथिले आपण पे एक मानिले, आणि नवतया नाव गोत्र ठेविले, थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढलो जोहरी जौहरी, तै ते देहासीची भय अवधारी, आता हे जौहर वाहर दुसरी चैतन्या सकट. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुधा सुदली कक्षे, मग मोहार्णव गवाक्षे रिगोनी ठेला. तेथ तुझे गोसावीपणे, एकोळ बुद्धीचे या ठाया येणे, हे दुसरे वराहो होणे पडले तुझ. ऐसे ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा मी काय बोले, परी जे पाचई पालव मोकळिले मज प्रती. ते काही न वचेची वाया, भले यश फावले देवराया, जे साध्यंता माया निरसली माझी. जी आनंद सरोवरीची कमळे, तैसे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची रावुळे जया लागी करीती. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी जी पाबळी गोठी, केवती मृगजळे वृष्टी वडवानळेसी, आणि मी तव दाताराय एक कृपेची या रिगोनी गाभारा,
घेत असे चारा ब्रह्मरसाचा. तेणे माझा जी मोह जाये, एथ विस्मो काही आहे. तरी उद्धरलो तुझे पाये, शिवतले आथी. पै कमळायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा परिसले आजी. ये भूते जिया परी होती, अथवा लया हन जाती, ते मज पुढे प्रकृती विवंचिली देवी. आणि प्रकृती किरू गाणा दिदला, वरी पुरुषाचाही टाओ दाविला. जयाचा महिमा पांगरोनी झाला, धडवता विदू. जी शब्दराशी वाढे जिये का, धर्मा ऐसे या रत्नाते बिये. ते तेथीची प्रभेचे पाये, ओळगे म्हणून. ऐसे अगाध महात्म्य, जे सकळ मार्गा एकगम्य, जे स्वयं आत्मानुभव रम्य, ते या परी दाविले. जैसा केरू पिटलिया आभाळी, दिठी रिगे सूर्यमंडळी. का हाते सारूनी बाबुळी, जळ देखिजे. ना तरी उकलून या सापाचे वेडे, जैसे चंदना खेव देणे घडे. अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेची सारूनी केली परवती. मग परतत्व माझिये मती, शेजार झाले केले. म्हणून ये विखी मज देवा, प्रत्यो घडला माझिया जीवा. परी आणिकू एकू हेवा, उपजतू असे. तो भिडा जरी म्हणो राहो, तरी आणिक कवणा सांगो जाओ. काही तुझ वाचून ठाओ, आणिको असे. जळचर जळाचा आभारू धरी, बाळक स्तनपानी उपरोध करी. तरी तयासी जियावे या हरी, पाओ आणि कसे. म्हणून भीड साकडी न धरवे, आवडे ते तुझ पुढा बोलावे. तव राहे म्हणितले देवे, चाड सांगे. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही जे केली गोठी, तिया प्रतितीची दिठी निवाली माझी. आता जयाचेनी संकल्पे, हे लोक परंपरा होय हारपे. जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणसे. ते मुदल रूप तुझे, जेतोनी ये द्विभुजे चतुर्भुजे. सोआंगे सुरकार्याचे निव्याजे, घेओ घेओ येसी. पै जलशयनाची या अवगणिया, मत्स्य कूर्मय्या मिरवणिया. खेळू सरलिया तू गुणिया, साठविसी जेथे. उपनिषदे जे गाती, योगिये हृदयी रिगवणी पाहती. जया ते सनकादिक आहाती, पोटाळूनिया. ऐसे अगाध ते जे तुझे, विश्वरूप कानी ऐकिजे. ते देखावया चित्त माझे उताविळ देवा. देवे फिडून या साकड, लोभे पुसली जरी चाड. तरी हेच एक वाड, आरती जी मज. तुझे विश्वरूप आघवे, माझे दिठीसी गोचर व्हावे. ऐसी थोर आस जीवे घेतली आहे. परी येथ आणिक एक शारंगी, तुझ विश्वरूपाते देखावया लागी. योग्यता माझी या अंगी असे की नाही, हे आपुले आपण मी नेणे. ते का नेणसी जरी देव म्हणे, तरी सरोगू काही जाणे निदान रोगाचे. आणि आरतीचेनी पळीवरे, आरतू आपुली ठाकी पै विसरे. जैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र हा मज. ऐसी सचाडपणाची ये भुली, न संभाळी सविया समस्या आपुली. यया लागी योग्यता माऊली बाळाची जाणे. तया परी जनार्दना, विचारी जो माझी संभावना. मग विश्वरूप दर्शना, उपक्रमू कीजो. तरी तैसी ते कृपा करा, एरवी नवे म्हणा अवधारा. वाया पंचमा लापे बधिरा, सुख केहुते देणे. एरवी एकले बापियाचे तृषे, मेघू जगापुरते काय न वर्षे. परी तेही वृष्टी उपके, जरी खडकावरी होय. चकोरा चंद्रामृत फावले, एरा आण वाहुनी काही वारिले. परी डोळे यावी न पाहले, वाया जाय. म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी, किरुहा भरमसा. का जे कडाडा आणि गहिसा, नित्य नवा तुकी. तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र. पै कैवल्या ऐसे पवित्र, वैर्या दिधले. मोक्षू दुराराध्यू किरू होये, परी तोही आराधी तुझे पाय. म्हणून धाडिसी तेथ जाय, पायिकू जैसा. तुवा सनकादिकांचेनी माने, सायुज्जी सौरसू केला पूतने. जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. आगा राजसोयाची या सभासदी,
देखता त्रिभुवनीची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेची लासी. ऐसिया अपराधिया शिशुपाळा, आपण पाठाओ दिदला गोपाळा, आणि उत्तान चरणाची या बाळा, काय द्रौपदी चाड. तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाची या उत्संगी, की तो सूर्याधिका लागी परी लिंगू झाला. ऐसा वनवास या वश्यू झाला, देता कवतिकी तूची वेल्हाळा. पुत्रा आळविता अजा मेळा, परत्वा नेसिमा. जेणे उरी आलासी पापरा, तयाचा चरणू आसी दातारा. अजून वैर्याची या कलेवरा विसंबसी ना. ऐसा अपकार्या तुझा उपकारू, तू अपात्रीही उदारू. दे दान म्हणून दारवंटे करू, जालासी बळीचा. तू ते आराधिना आयके, होती रव्ये बोलाविती कौतिके. तिये वैकुंठी तुवा गणिके सुखाळू केला. ऐसी पाहुनी वायाणी मिसे, लागसी आपण पे देवो वाणी वसे. तो तू का अनारिसे मज लागी करीसी. हा गा दुबतयात चेनी पवाडे, जे जगाचे फिडी साकडे. तिये कामधेनूचे पाडे, भुकेले ठाती. म्हणवनी विनविले मिया काही, ते देवो न दाखविती. हे किरू नाही, परी देखावया देई पात्रता मज. तुझे विश्वरूप आकळे, ऐसे करावे गोपाळे. तरीच्या आरतीचे डोहळे पुरती देवा. ऐसी ठाये ठाओ विनती, जव करू सरला सुभद्रापती. तव तया षडगुण चक्रवर्ती सावेचिना. तो कृपा पियुष सजळू, आणि येरू जवळा आला वर्षा काळू. ना ना श्रीकृष्ण कोकिळू, अर्जुन वसंत होय. म्हणून चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागरू चंबळे. तैसा दुणेही वरी प्रेमबळे, उल्लसितू झाला. मग तिये प्रसन्नतेचेनी आटोपे, गाजोनी म्हणितले सकृपे. पार्था देख उमपे रूपे माझी. एकची विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे. की विश्वरूप मया गवे, करून घातले. बापू उदारू देवो अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू. असे से सहस्त्रवरी देतू सर्वस्वा पुढे. अहो शेषाचे डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले. लक्ष्मी येई राहविले जिव्हारजे, ते आता प्रगटून या अनेकदा. करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा, बापू भाग्या गाधा पार्थाचिया. जो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीचे आगवेची होये. तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे, जे आपण झाला. तेची सहसा मुद्रा सोडिली, आणि हे स्थूळ दृष्टीची जवनिक फिडिली. किंबहुना उघडली योगरुद्धी, परी हा देखेल की नाही. ऐसी सेच न करी काही, एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर. अर्जुना तुवा एक दावा म्हणितले, आणि तेची दाऊ तरी काय दाविले. आता देखे आघवे भरले माझ्या चिरोपी. एके कृषे एके स्थूळे, एके रसवे एके विशाळे. एके खुजी एके सरळे अप्रांत एके. एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चळे. उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. एके घूर्णिते सावधे असलगे एके अगाधे. उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके. एके शांते सन्मदे स्तब्धे एके सानंदे. गर्जिते एके निशब्दे सौम्य एके. एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रे एके निद्रिते. परितुष्टे आर्ते प्रसन्ने एके. एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे. भयानके एके विचित्रे लयस्थे एके. एके जनन नीला लालसे विलासे. एके पालनशीले लालसे. एके संहारके सावेशे साक्षीभूते. एवं नाना विधे परिभवसे, आणि दिव्य तेज प्रकाशे. देवीची एक एका ऐसे वर्णी नव्हे. एके तातले साडे पन्नरे, तैसी कपिलवर्णे अपारे. एके सरागे जैसे सिंदुरे डवरले नभ. एके सावियाची सुळकी जैसे ब्रह्म कटाह खेवणिले माणिकी. एके अरुणोदया सारिकी कुंकुम वर्णे. एके शुद्ध स्फटिके सोज्वळे. एके चंद्र नीळ सुनीळे. एके अंजन वर्णे सकाळे रक्तवर्णे. एके लसत कांचन पिवळी. एके नवजलद श्यामळी. एके चापे गौरी केवळी हृते एके. एके तप्त ताम्र तांबडी. एके श्वेत चंद्र चोखडी. ऐसी नाना वर्णे रुपडी देख माझी. हे जैसे का नाना वर्ण, तैसे आकृतीही अनारिसेपण. लाजा कंदरपूर घाला शरण,
तैसी सुंदरे रूपे एके आये लावण्य साकारे एके देख अति मनोहरे शृंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी एके पिनावय मासळे एके शुष्के अति विक्राळे एके दीर्घे कांती विमळे विकटे एके एवं नानाविधा आकृती या पाहता पार नाही सुभद्रापती यांच्या एकी अंग प्रांती देखपा जग जेथ उन्मीलन होतसे दिठी तेथ पसरत आदित्यांची या सृष्टी पुढती निमीलनी मिठी देत आहाती वदनाची ये वाफे सवे होत ज्वाळामय आघवे जेथ पावकाधिक पावे समूह सुंचा आणि भृगुलतांचे सेवट कोपे मिळो पाहती एकवट तेथ रुद्रगणाचे संघाट अवतरत देखा पै सौम्यतेचा ओलावा मिती नेणीजे अश्विनौ देवा श्रोत्री होत पांडवा अनेक वायू यापरी एकैकाची ये लिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसे अपार आणि विशाळे रूपे ये पाही जया ते सांगावया वेद बोबडे पहावया काळाचे आयुष्य तोकडे दात याही परी न सापडे ठाओ जयांचा जया ते देवत्रयी कही नायके तिये ये देख अनेके भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धी या मूर्तीची या किरीटी रोममूळी देखपा सृष्टी पर्वती तरु तळवटी तृणांकुर जैसे आणि वातायनी आकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्म कटाह तैसे अभे वसंती येथ एकीची प्रदेशी विश्व देखपा विस्तरेसी आणि विश्वा परवते मानसी देखावे वरते तरी तेही विषयीचे काही येथ सर्वता साकडे नाही सुखे आवडे ते माझिया देई देखसील तू ऐसे विश्वमूर्ती तेणे बोलिले कारुण्य पूर्णे तव देख तू आहे का न म्हणे निवान तुची येरू हेथ ते काय पहा उगला म्हणून कृष्णे जव पाहिला तव आरतीचे लेणे लेईला तैसाचे आहे मग म्हणे उत्कंठे ओटू न पडे अजूनही सुखाची सोय न सापडे परी दाविले ते पुढे नाकळेची या ऐसे बोलोनी देव हासिले का गा देखणे या म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाखविले परी न देखसी तू या बोला रे विचक्षणे म्हणितले हाजी ते कवणासी उणे तुम्ही बका करवी चांदणे चरव पहा हा हो उठून या आरिसा आंधळिया पुढे दाखवू बैसा ना बहिरयासी ऋषिकेशा गाणे केवते मकरंद कणाचा चारा घालू जाता दरदुरा वाया धाडा मग शारंग धरा कोपा कवणा जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची या भागा पिटले ते तुम्ही चर्म चक्षू पुढा सुदले मी कैसे नि देखे परिते तुमचे उणे न बोलावे मीचीच आहे ते बरवे येत आथी म्हणितले देवे मानुबापा साचची विश्वरूप आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य देयावे परी बोलत प्रेम भावे धसाळ गेलो काय झाले न वाहता भुई पेरीचे तरी तो वेळू विलया जाईचे आता माझे निज देखीचे ते दृष्टी देऊ मग या दृष्टी पांडवा आमुचा ऐश्वर्य योगू आघवा देखोनिया अनुभवा माझी वडा करी ऐसे वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये बोलिले आराध्ये जगाचे पै कौरव कुळ चक्रवर्ती मज हाची विस्मो पुढत पुढती जे श्रिये होनी त्रिजगती सदैव असे कवण ना तरी खुणेचे वानावया लागी श्रुती वाचूनी दावा पा जगी ना सेवकपण तरी अंगी शेषाचाची असे हा हो याचेनी सोसे शिणती आठय प्रहर योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवण आहे परिते आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुखा एकंदरे झाले जे दिवून जन्मले पांडव हे परी पाचाया तू अर्जुना कृष्णू सावियाची झाला अधीना कामुक जैसा अंगना पैता कीजी पडविले पाखरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगूही छंदे न चले कैसे दैव येथ सुखाडले ते जाणवे ना आजी परम ब्रह्म हे सावळे भोगावया सदैवाचे डोळे का वाचेचे हन लळे पाळीत कैसे हा कोपे तरी निवांतुस आहे हा रुसे तरी बुझावी तू जाई नवल
पिसे लागले आहे पार्थाचे कृष्णा. एरवी विशोजनौनी जन्मले जे शुकदेवादिक दादुले, ते विषयची वाणिते झाले भाटययाचे. हा योगियांचे समाधी धन, की होऊन ठेला पार्थाधीन. या लागी विस्मो माझे मन करीतसे राया. देवीची संजयो म्हणे, काहीसा विस्मतो येथ कौरवेशा. कृष्णे स्वीकारिजे तया पैसा भाग्योदय होय. मग म्हणे देवांचा राव, आता पार्था तुझ ते दृष्टी देवो, जिया विश्वरूपाचा ठावो देखसी तू. ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती नाजव एकसरे, तव अविद्येचे अंधारे निघवून गेली. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळिका उजळल्या कृष्णे. मग दिव्य चक्षु प्रकटला, तै ज्ञानदृष्टी फाटा फुटला. या परी दाखविता झाला ऐश्वर्या फुले. हे अवतार जे सकळ, ते जिये समुद्रीचे का कल्लोळ. विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिसे. जे अनादि भूमिके नटे निटे, चराचर हे चित्र उमटे. तेणे आपण पे वैकुंठे दाविले तया. मागा बाळपणी येणे श्रीपती, जै विळू एकू खादली माती. तै कोपोनिया ती यशोदा धरिला. मग भेण भेण जैसे मुखीचा झाडा देयावयाचेनी मिसे. 14 भुवने अवकाशे दाविली ती. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले. आणि वेदांची येई मती ठेले, ते लागला बोलू. तैसा अनुग्रहो पै राया, श्री हरी केला धनंजया. आता कवणीकडे माया, ऐसी भाष नेणे तो. एक सरे ऐश्वर्य तेजे पाहले, तया चमत्काराचे कारणव झाले. चित्त समाजी बुडाले विस्मयाचिया. जैसा आ ब्रह्म पूर्णोदकी, पवे मार्कंडेयो एकाकी. तैसा विश्वरूपी कवतिकी पार्थुलोळे. म्हणे केवळे गगन येथे होते, ते कवणे नेले पापरवते. तिये चराचरे महाभूते काही पा झाली. दिशांचे ठाये हरपले, अधोर्ध्व काही नेणो झाले. चिलिया स्वप्न गेले लोकाकार. ना ना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे. तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धीसी आपण पे न सावरे. इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवीरी भरले. तेथ ताटस्थ्या ताटस्थ पडिले, टकासी टक मांडले. जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. तैसा विस्मित पाहे कोडे, तव पुढा चतुर्भुज होते रूपडे. तेची नाना रूप चवीकडे मांडवून ठेले. जैसे वर्षा काळीचे मेघवडे, का महाप्रळयचे तेज जेवडे. तैसे आपणे निवीण कवणीकडे नेदी चिवरो. प्रथम स्वरूप समाधान, पाओनी ठेला अर्जुन. सभेची उघडले लोचन, तव विश्वरूप देखी. हीच दोही डोळा पहावे, विश्वरूपा सकळा. तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. मग देखे तेथ सैंग वदने, जैसी रमणिकाची राजभुवने. नाना प्रकटली निधाने लावण्याची, की आनंदाची वने सासिनली. जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहरे देखिली हरिवक्त्रे तेणी. तया ही माझी एकैके, सावियाची भयानके. काळ रात्रीची कटके उठावली जैसी, की तिये मरणासीची मुखे झाली. ना तरी भयाची दुर्गे पन्नासिली. महाकुंडे उघडली प्रळया नळाची. तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखिली वीरे. आणि केही साधारणे साळंकारे, सौम्यई भवते. पै ज्ञान दृष्टीचेनी अवलोके, परी वदनांचा सेवटू न टके. मग लोचन ते कौतिके लागला पाहू. तव नाना वर्णे कमळवने विकासली. तैसी अर्जुने डोळा देखिली पालिंगने आदित्यांची. तेथ कृष्ण मेघाची या दाटी माझी, कल्पांत विजूची या फुटी. तैसिया वन्नी पिंगळा दिठी भ्रुवातळी. एकैक आश्चर्य पाहता, ती एकीच रूपी पांडुसुता. दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग म्हणे चरणते कवणीकडे, केवते मुकुट दोरदंडे. ऐसी वाळविताहे कोडे, चाड देखावया. तेथ भाग्यनिधी पार्था, का विफळ होईल मनोरथा. काही पिनाक पाणीची या भाता, वायकांडी आती. ना तरी चतुराननाची वाचे, आहाती लटकी या अक्षरांचे साचे.
म्हणून साध्यंतपण अपाराचे देखिले तेणी. जयाची सोय वेदा नाकळे तयांचे अवयव एके वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते झाले. चरणौनी मुकट वेरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. परम ब्रह्म आपुलेनी अंगे ल्यावया आपणची झाला जी अनेगे तिये लेणी मी सांगे काही सया सारखी. जिये प्रभेच या झळाळा उजाळू चंद्रा आदित्य मंडळा जे महातेजाचा जिव्हाळा जेणे विश्व प्रकटे. तो दिव्य तेज शृंगारू कवणाची मती होईल गोचरू देव आपण पे लीला ते विरू देखत असे. मग तोची दिव्य ज्ञानाचा डोळा घाली करपल्लवा जव सरळा तव तोडिती कल्पांतीची या ज्वाळा तैसी शस्त्रे देखील. जयांच्या किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होती फुटाणे तेजे खिरडला वन्नी म्हणे समुद्री रिगो. काळकूट कल्लोळी कवळले ना ना महाविजूंचे दांग उमटले तैसे अपार कर देखिले उद्यता युधी. की भेणे तेथोनी काढली दिठी मग कंठ मुकुट पातसे किरीटी तव सुरतरुंची या सृष्टी जया पासवनी झाली. जे महासिद्धींची मूळ पीठे शिणली कमळा जेत वावटे तिये कुसुमे अति चोकटे तुरुंबिली देखिली. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजा बंद अनेक कंठी रुळता ती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले जैसे पन्नरेनी मेरुते मडिले तैसे नितंबावरी गाढिले पितांबर झळके. श्री महादेव कर्पुरे उठिला का कैलासू पारदे डवरिला ना ना क्षीराब्दी पांगुरविला क्षीरोदके. का तरी चंद्रमेयाची घडी उकलली मग गगनाकरवी बुंती घेवविली तैसी चंदन पिंजरी देखली सर्वांगी तेणे. जेणे प्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदागु मोडे दयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेदवती. दयाचे निर्लेपू अनुलेपन करी जे अनंगही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवण पावानी. ऐसी एकैक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे क्षोभा तेवीची देवो बैसला की उभा शयानू हे नेणे. बाहेरी तिठी उघडून पाहे तवा आघवे मूर्तिमय देखतू आहे आणि न पाहोनी म्हणून उगाच राहे तरी आतूही तैसेची. विशाळ रूप समोर देखे तया भेण पाठीमोरा जव ठाके तव तियाकडेही श्रीमुखे कर चरण तैसेची. अहो पाहता कीर प्रतिभासे एत नवल सांगो पा काही असे परी न पाहताही दिसे सो जाईका. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापूनी घातले. म्हणून आश्चर्याच्या महारणवी पडे ऐसा अर्जुनू असाधारणे आपुलिया दर्शनाचे निविंदाणे कवळूनी घेतला तेणे अनंत रूपे. तो विश्वतोमुख स्वभावे आणि तेची दाखवावे या पांडवे प्रार्थिला. आता आघवे होऊ निठेला आणि दीपे का सूर्ये प्रकटे अथवा निमुटलिया देखावे कुंठे तैसी दिठी नव्हे जय वैकुंठे दिधले आहे. म्हणून किरटीसी दोही परी देखावे पडतसे अवधारी हे संजयो हस्तिनापुरी सांगतसे राया. म्हणे किंबहुना उधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना आभरणी भरले विश्वतोमुख. तिये अंगप्रभेचा व्हावा नवलावो काही सया सारिका सांगावा कल्पांती एकूच मिळावा द्वादशादित्यांचा. तैसे ते दिवी सूर्य सहस्त्रवरी जरी उदयज तैका एकी अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू येती. आघवे या विजूंचा मेळावा कीजे आणि प्रलयाग्नीची सर्व सामग्री आणीजे देवीची दशकोही मेळविजे महातेजांचा. तरी ते अंगप्रभेचे निपाडे हे तेजादी पै थोडे आणि कतया ऐसे चोखडे आन नाही. ऐसे महात्मया हरीचे सहज फाकतसे सर्वांगीचे तेज ते मुनिकृपाजी मज दृश्य झाले. आणि ते विश्वरूपी एरी एकीकडे जगा आघवे आपुलेनी पवाडे जैसे समुद्रा माझी बुडबुडे सिनाने दिसते. का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिलिका बांधे घर ना तरी मेरूवरी सपूर परमाणू बैसले. विश्व आघवे तयापरी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन तिये अवसरी देखता झाला.
ते तर एक विश्व एक आपण, ऐसे अळूमाळू होते तुझे पण, ते आटोनी गेले अंतःकरण विराले सहसा. आतू महानंदा चेहरे झाले, बाहेरी गात्रांचे बळा रपोनी गेले, आपाद पा गुंतले पुलकांचले. वार्षिकेची ये प्रथम तसे, ओळले या शैलाचे सर्वांग जैसे, विरुळे कोमलांकुरी तैसे रोमांचाले. शिवतला चंद्रकरी सोमकांतू पल्हाळुदरी, तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटती असते. माझी सापडलेनी अलिवळे, जळावरी कळिका जेवी आंदोळे, तेवी श्वासोर्मीचेनी बळे कापतसे. कर्पूर कदळीची गर्भपुटे, उकलती कर्पुराचेनी कोंदाटे, पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती. उदयलेनी सुधाकरे, जैसा भरलाचे समुद्रही भरे, तैसा वेळवेळा उर्मी भरे उचंबळतसे. ऐसा सात्विक आठाई भावा, परस्परे वर्ततसे हेवा, तैत ब्रह्मानंदाची जीवा राणी व पावली. तया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळू दिठी, मग उससोनी किरीटी वास पाहिली. तेथ वैसरा होता जिया सभा, तियाचीकडे मस्तक खालविले देवा, जोडूनी कर संपुट भरवा उत्तरी बोले. म्हणे, जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे विश्वरूप आम्ही प्राकृत देखो. परिसाच भरे केले स्वामिया, मजा परितोष झाला गा साविया, जो देखिला सिमिया सृष्टीसी आश्रो. देवा मंदराचेनी अंग लगे, ठाई ठाई श्वापलांचे थोगे, तैसी तुझ्या देही अनेगे देखतसे भुवने. अहो आकाशाची एक खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे, का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीची. तया परी श्रीहरी तुझिया विश्वात्मकी ये शरीरी, स्वर्ग देखतसे अवधारी सुरगणेसी. प्रभू महाभूतांचे पंचक, एत देखतसे मी अनेक, आणि भूतग्राम एकैक भूतसृष्टीचे. जी सत्यलोक तुझ माझी आहे, देखिला चतुराननु हा नोहे, आणि एरीकडे जव पाहे तव कैलासवी दिसे. श्री महादेव भवानी ऐसी तुझ्या देखतसे एकी अंशी, आणि तू तेही ऋषिकेशी तुझ माझी देखी. पै कश्यपादी ऋषिकुळे, ये तुझिया स्वरूपी सकळे देखतसे. पाताळे पन्नगेसी किं बहुना, कैवल्यपती तुझिया अवयमा एकीची या एकाची ये भिंती, ये चतुर्दश भुवने तीय असती आश्रायली. जाणी आणि तेथीचे जे जे लोक, ते चित्ररचना अनेक, ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे. या दिव्य चक्षुंचेनी पैसे, चौहीकडे जव पाहत असे, तव दोरदंडी जैसे आकाश कोंभैले, तैसे एक निरंतर दिखतसे तुझे कर, करीत आघवेची व्यापार एकी काळी. मग महाशून्याचेनी पैसारे, उघडली ब्रह्मकठाची भांडारे, तैसी देखतसे अपारे उदरे तुझी. जी सहस्त्र शीर्ष यांचे दाखळे, कोडीवरी होता ती एके वेळे, की परम ब्रह्मची वदन फळे मुडवून आले. तैसी वक्त्रे जीवते तेवती, तुझी देखतसे विश्वमूर्ती, आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंग. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे. तुझ वीण एकाद याकडे, परमाणु इतुलाही कोडे अवकाश पाहतसे. परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा, ये नाना अपरिमिते साठविली होती महाभूते, ते तुलाही पवाडू तुवा अनंते कोंदला देखी. ऐसा कवणी ठाऊनी तू आलासी, एत बैठा की उभा आहासी, आणि तू कवणाची या पोटी होतासी. तुझे ठाण केवडे, तुझे रूप वय कैसे, तुझ पहिलीकडे काय असे, तू काहीसे यावरी आहासी. ऐसे जव पाहिले मिया, तव देवा तूच झाला अससी आगवेची. तू कोणाचा नवसीची अनादि सिद्धू, तू उभा ना बैठा, दीर्घू ना खुजटा, तुझ तळी वरी वैकुंठा तूच आहास. तू रूपे आपणे याची ऐसा, देवा तूची तुझी वयसा, पाठी पोट परेशा तुझेची तू. किंबहुना आता तुझ तूची अनंता, हे पुढता पुढती पाहता देखिले मिया. परी तुझिया रूपा आतू, जी उणीव एकी असे देखतू, जे आदी मध्य अंतू ये तिन्ही नाही. एरवी घिवसले या आघवा चिठाई, परी सोय न देखेची कही.
म्हणोनी त्रिशुद्धी ये नाही तिन्ही येत. एवं आदि मध्यांतरहिता विश्वेश्वरा अपरिमिता तू देखिलासी जी तत्वता विश्वरूपा. तुझ महामूर्तीची या अंगी उमटली या मूर्ती अनेगी लेईलासी वाणे परीची अंगी ऐसा आवडतो आज. हो का जे महोदधी तू देवा जालासी तरंग मूर्ती ये लावा की तू वृक्षू एकू बरवा मूर्तीफळी फळलासी. जी भूतळ भूरुही मांडले जैसे नक्षत्री गगन गुडले तैसे मूर्तिमय भरले तुझे देखतसे रूप. जी एकैकीच्या अंगप्रांती हो जाओ पुरतसे त्रिजगती एवढिया तुझ्या अंगी मूर्ती रोमा झाली. ऐसा पवाडू मांडवनी विश्वाचा तू कवणू पा हेत कैचा. ऐसे पाहे तव आमुचा सारथी तो तू तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा. मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाते धरीसी. कैसे चौभुजांचे सावळे पाहता ओल्हावती मन डोळे खेव देऊ जाईचे तरी आकळे दोची भुजी. ऐसा कोडीस वाढा तू बापा होसी पै विश्वरूपा की आमुचिया दिठी स्वल्पा जे तू ते या धाकुटे देखू. तरी आता दिठीचा विटाळू गेला तुवा सहजे दिव्य ज्ञानी सौरसू केला. म्हणून महिमा देखता झाला रूपांचा तुझ्या. परी वक्रतुंडा मागिलीकडे होतासी तो तू एवढे रूप झालासी हे पुढे ओळखिले मिया. नोहे तोची आश्री मुकुट लेईलासी हरी परी आताचे तेज आणि थोरी नवलकीर बहुये. तेची हे वरिलिये आती चक्र परिजतया आयती सावरितासी विश्वमूर्ती ते न मोडे खूण. एरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळिली दोन्ही भुजा निरायुधा वागोरे सावरा वया गोविंदा संसरिल्ल्या. आणि तेनेची वेगे सहसा माझी या मनोरथा सरिसा जालासी विश्वरूप विश्वेशा म्हणून जाणे. परी काहीसे बापा हे चोज विस्मो करावयाही पवाडू नाही मज. चित्त होऊनी जात निर्भुज आश्चर्यपणे येत आती का नाही ऐसे विवरू न ये पाही. नवल अंग प्रभेची नमाई कोंदली सैंग येत अग्नीची दिठी करपत सूर्य खद्योत तैसा हरपत हे सणे तीव्रपण अद्भुत तेजाचे. हो का जे प्रकाशाची या महार्णवी बुडवून गेली सृष्टी आगवी की युगांत विजूच्या पालवी झाकळले गगन ना ना. संहार तेजाची या ज्वाळा तोडवणी माचू बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाची याही डोळा पाहावे ना. उजाळू अधिकाधिकू भवसू धडाडितू असे अतिदाहसू परतू दिव्य चक्षुसी त्रासू निहाळित. ना तरी महातेजाचा भडाडू होता काळाग्नी रुद्राचा ठाई गुडू तो तृतीय नेत्राचा मढू फुटला जैसा तैसे पसरलेनी प्रकाशे पाच वने या ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळसे होत दिसती. ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मा नवलू मिया देखिलासी निडवे व्याप्ती जी कैसी पार तुझे. देवा तू अक्षर अवटावे मात्रेसी पर श्रुती जयाचे घर गिमसिताती. जे आकाराचे आयतन जे विश्वनिक्षेपैक निधान ते अव्यक्त तू गहन अविनाशजी. तू धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा मी जाणे सदतिसावा पुरुष विशेष तू. तू आदि मध्यांतरहितू स्वसामर्थ्ये तू अनंतू विश्वबाहू अपरिमितू विश्वचरणू. पैचंद्र चंडांश डोळा दावितासी कोप प्रसाद लीळा एका रुससी गोपाळा एके पाळीसी भूते. जी एवं विधू तूते मी देखतसे हे निरुते पेटले प्रलयाग्नीचे उजिते तैसे भक्तरे तुझे. वणवेनी पेटले पर्वत कवळूनी ज्वाळांचे उभड उठत तैसे चाटित दाड दात जीव लळे. ये वदनीची या उभा आणि सर्वांग कांतीची या प्रभा विश्व तातले अतिक्षोभा जात असे. जे का द्यौर लोक पाताळ पृथ्वी अन अंतराळ अथवा दिशा विदिशा समाकुळ दिशा चक्र ह्या गवेची तुवा एके वरले देख तुसे कौतिके परी गगनाही सकट भयानके आपलं विजेजी. ना तरी
अद्भुत रसाची या कल्लोळी जाली 14 भुवनासी कडियाळी तैसे आश्चर्य हे आकळी कैसे मी जी नावरे व्याप्ती असाधारण न साहे तेजाचे उग्रपण सुख दुरीटे गेले परी प्राण विपाये धरी जग देवा ऐसे देखोनी तू ते नेणो कैसे भयासी आले भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने हे रवी तुझं महात्म याचे देखणे तरी भय दुःखा ओहावे मिल्हावणे परी हे सुख नव्हेची जेणे गुणे ते जाणवले मज जव तुझे रूप नोहे दिठे तव जगा संसारिक गोमटे आता देखिलासी तरी विषय विटे उपनला त्रासो तेवीची तुझं देखील यासाठी काही सहसा देवो येईल मिठी आणि निधी तरी संकटी राहो केवी म्हणून मागा सरू तव संसारू काढता येतसे अनिवारू पुढा तू तवा पारू न येसी घेऊ ऐसा माझारिली साकडा सापडलिया त्रैलोक्याचा होतू हुरडा हा ध्वनी जी पुढा चोजवला मज जैसा आरंभळला आगी समुद्रा ये निवावया लागी तव पाण्याची या तरंगी अधिकावे तैसे जगासी जी झाले तू ते देखवनी तळमळीत ठेले या माझी पैल भरले हे ज्ञानियांचे मिळावे हे तुझे अंगिके तेजे जाळवूनी सकळ कर्मांची बीजे मिळती तुझा तू निजे सद्भावेस आणि ते सावियाची भयभीर सर्वस्वे धरून तुझी मोहर तुझा प्रार्थिताती कर जोडून या देवा थोरी मोहार नवी पडिलो विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराची या सापडलो दोई अंगी ऐसे अमुचे सोडवणे तुझं वाचोनी की जेल कवणे तुझं शरण आलो सर्व प्राणे म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे तुझं बोलती स्वस्तिवाद करिताती स्तुती हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्ये विश्वे अश्विनौ देव आघवे वायू हे जी अवधारा पितर हन गंधर्व पैल यक्ष रक्षोगण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक हे आघवेचे आपुलालिया लोकी सोत्कंठित अवलोकी महामूर्ती दैविकी पाहत असती ऐसे पाहता पाहता तू ते प्रत्यक्षणी विस्मित होत अंतःकरणी करीती निज मुकुटी ओवाळणी प्रभू तुझ तेथ जय जय घोष कलरवे स्वर्गे गाजताती आगवे ठेवीत ललाटावरी भरवे करसंपुट तिये विनय द्रुमाचिये आरवी सुकाडली सात्विका माधवी म्हणून करसंपुष्ट पालवी तू होतासी फुल जी लोचन भाग्य उदयले जीवी सुखाचे सुयाण पाहले जे अगाध तुझे देखिले विश्वरूपही हे लोक व्यापक रूपळे पाहता देवाई चवक पडे याही सन्मुखपण जोडे भलते याकडून ऐसे एकची परिविचित्रे आणि भयानके बहुवक्त्रे बहुलोचन तिये शस्त्रे अनंत भुजा हे अनंत बाहू चरण बहुदरे आणि नाना वर्ण कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे हो का महाकल्पाची या अंती मुखे पसरली आहाती जेवते तेवती आगिलयावरी उजिती आबुथिली जैसी ना तरी संहार त्रिपुरीची यंत्रे की प्रलय भैरवाची क्षेत्रे ना ना युगांत चक्री पात्रे भूतकीचा ओढविली तैसी जीवती तेवती कडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे उपाडती दरी माझी सिंहाडे तैसे दात दिसती रागिट जैसे काळ रात्रीचे अंधारे उसपता निगती संहार खेचरे तैसिया वदनी प्रलय रुधरे काटलिया दाढा ह्यासो काळे अवंतले रण का सर्व संहारे वातले मरण तैसे अतिविंगुळवाणे पण वदनाचे तुझे हे बापुडी लोकसृष्टी मोठकी एची पाहिली दिठी आणि दुःख कालिंदीची या तटी झाडवोनी ठेली तुझ महामृत्यूची या सागरी आता हे त्रैलोकी जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोळत असे एथ कोपोनी जरी वैकुंठे ऐसे हनमणी पेल अवचटे जे तुझं काय लोकांचे वाटे तू ध्यान सुख भोगी तरी लोकांचे किर साधारण वाया आपण करीत असे ओढण केवी सहसा म्हण प्राण माझे चिकापती
आणि रुद्र जया वासिपे मज भेण मृत्युलपे तो मी एथ थरथरा कापे हैसे तुहा केले. परी नवल हे महामारी या विश्वरूपाची परी हे भ्यासुरपणे हारी भयासी आणि करुणी महाकाळेसी हटतटे तैसी तोंडे जाली रागिटे ती वाढवून या धाकुटे स्वर्ग केली. हे गगनाचेनी वाढपणे नाकळे त्रिभुवनीची आई वारया वेटाळे न वेटाळे याची वाफेची आगी जळे सचराचर हे. देवीची एका सारखे एक नोहे येत वर्णाचा वाणीभेदू आहे. हो का जे सावाओ प्रळील आहे वन्नी याचा जयाची अंगीची दीप्ती एवढी हे त्रैलोक्य करी राखोंडी की तयाही तोंडे परी तोंडी आणि दात दाढा. कैसा वारया धनुर्वात चढला समुद्रासी की महापूर आला ना तरी विषाग्नीसी प्रवर्तला वडवा नळ. हळाहळ आगी पियाले की मरणासी मरण पेटले तैसे संहार तेजा झाले वधनी देखा. परी कोणे माने विशाळ जैसे तुटले होय अंतराळ आकाशासी कव्हाळ पडवून ठेले. काखे सुनी वसुंदरी जई रण्याक्षु रिगाला विवरी तई उघडले अटकेश्वरू विरी जेवी पाताळ कोर. तैसा वक्त्रांचा या विकासू माझी जिभे वेगळाचे आवेशू विश्व न पुरे म्हणून घासू न भरी ओढे आणि पाताळ व्याळांचे या फुतकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरलिये वदन धरी माझी जिव्हा दिसे. काढूनी प्रलय विजूंची जुंबाडे मग 50 गगनांचे उडे तैसे आळवा आवाळवावरी आकडे दगदगीत दाढांचे आणि ललाटपटाचे खोळे कैसे भयात वेडविती डोळे ना तरी महामृत्यूंचे उमाळे कवडसा राहिले. ऐसे दावून या महाभया भोज एथ काही निपजवू पातासी काज ते नेणू परी भद्र मज रोकडे आले. देवा विश्वरूप पहावयाचे डोळे केले तिये पातलोगा प्रतिफळे जी देखिलासी आता डोळे निवाले थोर. अहो देह पार्थिव कीर जाये आणि याची काकुळती कोण आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचेत. एरवी भयास्तव अंग कापे नावे का आगळे तरी मन तापे अथवा बुद्धी वासिपे अभिमानू विसरिजे. परी येथुले या वेगळा जो केवळ आनंदैक कळा तया अंतरात्मया निश्चळा शियारी आली. बापू साक्षात्कारे वेधू कैसा देशधडी केला बोधू हा गुरुशिष्य संबंधू विपाये नांदे. देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपनले आहे अंतःकरणी ते सावरावया घिवसणी करीत असे धैर्याची. तव माझे नामे धैर्याचे आरपले की तया विश्वरूप दर्शन जेणे तेणे झाले. हे असो परी भले आतुडले उपदेशा आणि जीवू विमुसावयाची आ चाढा सैंग धावा धावी करीतसे पापुडा परी सोयही कवणी कडा अतिज हो का. ऐसे विश्वरूपाची आ महामारी तरासे गेले आहे चराचरी जी न बोले तरी काय करी महाविष्णू. पै अखंड डोळे या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखी. असो दाढा दातांची या दाटी न पांगुरवे दोही ओठी सैंग प्रळय शस्त्रांची काठी लागली जैसे. जैसे तक्षका विष भरले का काळरात्री मुख पसरले की अग्नेस्त्र परजले वज्राग्नी जीवी तैसी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी आवेशु बाहेरी ओ संडे आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी. संहार समयीचा चंडाळ निळू आणि महाकल्पांती प्रलया नळू या दोही होय जै मिळू तै काय एक न जळे. तैसी संहारके तुझी मुखे देखोनी धीरू के आम्हा पारुखे आता भुललो दिशा मी न देखे आपण पेजी. मोठके विश्वरूप देखिले आणि सुखते आतवनी पडिले आता जापाणी जापाणी आपुले असता व्यस्त हे. एथ ऐसे करीसी म्हणून जरी जाणे तरी गोठीची का करणे. आता एकोळ वाचिजे प्राणे ऐसे झाले. जरी तू गोसावी माझा अनंता तरी सुई ओढण माझी या जीविता साठवी पसारा मागवता महामारीचा आहे.
ऐके सकळ देवांचे देवते, तुझेनी चैतन्ये गा विश्व वसते, ते विसरलासी हे उपरते मांडिले येत. म्हणवनी प्रसन्न होई वेगी राया, संहारी आपुली माया, काढी माते महाभया पासवनिया. हा ठाओ वेरी पुडती, तू ते म्हणजे बौवा काकुळती, ऐसा मी विश्वमूर्ती भिडुकाजी. जई अमरावती ये आला धाडा, तैम्या एकलेनी केला वेडा, जो मी काळाची आई तोंडा वासी पूर्ण धरी. परी तया तुले नव्हे देवा, एत मृत्यूसी करुनी चढावा, तुवा आमुचाची गोटू भरावा सकळ विश्वेशी. कैसा नव्हता प्रळयाचा वेळू, कोखा तुझी मांडला काळू, बापुडा त्रिभुवन गोळू अल्पायू झाला. आहा भाग्या विपरीता, विघ्न उठले शांती करिता, कटा विश्व गेले आता, तू लागला सिग्रासू. हे नव्हे मालो करोकडे, सैंग पसरून या तोंडे, कवळितासे चौहीकडे सैन्य ये. हे तिहे कौरव कुळीचे वीर, आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर, हे गिळले सपरिवार मदनी. आणि जे जे यांचे सावाये, आले देशोदेशींचे राये, तयांचे सांगावया जाओ न लाहे, ऐसे सरकटी तू आहासी. मदमुखाच्या संगटा घेतो आहासी घटघटा, आरणी हन थाटा देतासी मिठी. जंत्रावरीची मार पदातीचे मोगर, मुखा तू भार आरपती मा. कृतांताची या जावळी जे कैक विश्वाते गिळी, तिये कोडीवरी सगळी गिळतासी शास्त्रे. चतुरंगा परिवारा सजोडिया रहवरा, दात न लाविसी परमेश्वरा, कैसा तुष्टलासी. आगा भीष्मा ऐसा कवणू, सत्ये शौर्ये निपुणू, तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासिलासी कटा. अगा सहस्त्रकराचा कुमरू, एथ गेला गेला कर्णवीरू, आणि आमुचिया आघवे यांचा केरू फेडिला देखो. कटकटा धात्रेया कैसे झाले अनुग्रहाया, म्या प्रार्थोनी जगा बापुडिया आणिले मरण. मागा थोडिया बहुवा उपपत्ती, एणे सांगितलिया निकेयानी विभूती, तैसा नसेची मा पुडती बैसलो पुसो. म्हणून भोग्यते त्रिशुद्धी न चुके, आणि बुद्धी होणारा सारखी टाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या. पूर्वी अमृतही आता आले, परी देव नसतीची उगले, मग काळकूट उठिले जिया परी. परी ते एक बघी थोडे, केलिया प्रतिकारा माझी वडे, आणि तिये अवसरीचे साकडे साकडे निस्त्रला शंभू. आता हा जळता वारा वेटाळे, कवणा विषा भरले गगन गिळे, महाकाळेसी हातपळे कवण करी. ऐसा दुःखे अर्जुनू शिणतू, शोचितू असे जीवा आतू, परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा. जे मी मारिता कौरव मरते, ऐसेनी वेटाळीला असे भ्रांते, ते फेडा वयाची लागी अनंते दाविले निज. अरे कोणी कवनाते न मारी, एत मीच हो सर्व संहारी, ते विश्वरूप व्याजे श्रीहरी प्रकटित असे. ऐसिया देवाची या मनोगता, ते न चोजवीची पांडुसुता, मग आहा कंपु नवता वाढवीत असे. तेथ म्हणे हा एके वेळे असकी, गवसी दोही दळे, वदनी आभाळे गगनी जैसी. का महाकल्पांची या शेवटी, जै कृतांत कोपला होय सृष्टी, तई एकविसा स्वर्गाही मिठी, पाताळासी दे जेवी. नातरी उदासीने दैवे, संचकाची विभवे, जिठीची तेथ स्वभावे वाया जाती. तैसी साचली सैन्य एकावटे, ये मुखी झाली प्रविष्टे, परी एकही तोंडवनी न सुटे, कैसे कर्म देखा. अशोकाचे अगसे चघळिले करभेनी जैसे, लोक वक्त्रा माझी तैसे वायाची गेले. परी सिसाळे मुकुटेसी, पडिली दाढांचे सांडसी, पीठ होता कैसी दिसता ती. तिये रत्ने दातांचिया व्याडी, कूट लागले जिभे बुडी, काही काही आगरडी दंष्ट्रांची माखली. हो का जे विश्वरूपे काळे, ग्रासिली लोकांची बळे, परी गिवसित देहीची साळे, पैसे ये राखिली. तैसी शरीरा माझी चोखडी, होती उत्तमांगे रोकडी, म्हणून महाकाळाची या तोंडी, परी उरली शेषी. मग म्हणे जी हे काही, जन्मले यानी मोहर नाही, जग आपैसेची वदन डोही संचरत असे मा.
या आघवी याची सृष्टी लागली या हाती वदनाची या वाटी आणि हा जेथीचा तेथ मिठी देत असे उगा ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत हेर सामान्य हे भरत ऐली वदनी आणि काही भूतजात ते उपनलाची ठाई ग्रासित परी याची या मुखा निभ्रांत न सुटेची काही जैसे महानदीचे ओघ वहिले टाकती समुद्राचे अंग तैसे आगवाची कडवणी जग प्रवेशे जे येथ आयुष्य पंथे प्राणीगणी करोनी अहोरात्रांची सोवणी वेगे वक्त्र मिळणी साधीजत आहाती जळतया गिरीची या अंगवखा माझी घालिती पतंगाची या झाका तैसे लोक देखा ये वदनी पडत परी जे तुले येथ प्रवेशले ते जाणा लोहे पाणी गिळले आणि वहिवटी पुसले नाव तयाचे आणि येतुले हे आरोगण करिता भुके नाही उणे पण कैसे दीपन असाधारण उदयले येत जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला का भणगा दुकाळू पाहला तैसा जिव्हांचा नवलाओ देखिला आवाळवे चाटिता तैसे आहाराचे नावे काही तोंडा पासवनी उरलेच नाही कैसी समसमीत नव पहा नवाई भुकेलेपणाची काही सागराचा गोटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटाओ घालावा सकादाडे दिशा सगळ्या गिळाविया चांदणिया चाटून घेयाविया ऐसे वर्तत सेना साविया लोलुपता बा तुझ जैसा भोगी कामो वाढे इंधने आगीसी बळ चढे तैसी खात खाता तोंडे खाते ठेली कैसे एकची केवडे पसरले त्रिभुवन जिव्हागरी टेकले जैसे कविट घातले वळवानळी तैसी अपारे वदने आता येतुली कैची त्रिभुवने का आहारू न मिळता येणे माने वाढवली असती अगा लोको हा बापुडा झाला वदन ज्वाळा वरिपडा जैसी वडवे याची या वेढा सापडली मृगे आहा तैसे या विश्वा झाले देव नव्हे हे कर्म आले का जग जळचरा पांगिले जाळ काळे पै आता ये अंगप्रभेची ये वागुरे कोणी कडवणी निघी जाईल चराचरे वक्त्रे नोहेती जैसी जोहरे ओढवली जगा आगी आपुलेनी दाहकपणे न पोळेची म्हणून तो नेणे परी जया लागे तया प्राणे सुटिका नाही ना तरी माझे नितिखटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे का आपुलिया माराते नेणे विष जैसे तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेच नाही ऐस परी ऐलीकडे खाई हो सरली जगाची अगा आत्मा तूची एक सकळ विश्वव्यापक तरी आम्हासी का अंतक ओढवलासी तरी मिया सांडिली जीविताची चाड आणि तुवाई न धरावी भीड मनी आहे ते उघड बोल पा सुखे किती त्राय करिसी या उग्र रूपा अंगीचे भगवंतपणा आठवी बापा नाही तरी कृपा मजपुरती पाही तरी एक वेळ वेदवेद्या जी भुवनाची या आद्या विनवणी विश्ववंद्या ऐक माझी ऐसे बोलोनिया वीरे चरण मस्तकारिले नमस्कारिले शिरे मग म्हणे जी सर्वेश्वरे अवधारी जो मिया होवावया समाधान पुसले विश्वरूप ध्यान तव एकेची वेळे त्रिभुवन गिळितूची उठलासी तरी तू कोण का येतुली ये भ्यासुरे मुखे मिळविली आगवाची करी परजली शस्त्रे काह्या तुवा देखे रागीटपणे वाढवणी गगन केले ठेंगणे डोळे करुनी भिंगुळवाणे वेडवितो आसी एत कृतांतेसी देवा काय से या की जतसे हेवा हा पुला तुवा सांगावा अभिप्राय मज या बोला म्हणतसे अनंतू मी कोण हे अससी पुसतू आणि काहीसे या लागी असे वाढतू उग्रतेसी तरी मी काळ गाहे पुढे लोकू संहारावया वाढे सैंग पसरली असती तोंडे तरी ग्रासू आघवा तेथ अर्जुन म्हणे कटा उभ गेलो मागिला संकटा म्हणून आळविला तव ओकटा उधवला उधाईला यहा ते बीच कठीणे बोले आस तुटी अर्जुनू होईल हिंपुटी म्हणून सवेची म्हणे किरीटी परी आन एक असे जे आताची ये संहार वारे तुम्ही पांडवासा या बाहिरे तेत जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण
होता मरण महामारी गेला तो मागवता सावधू झाला. मग चित्त देऊ लागला बोला तया. तव ऐसे म्हणितले देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे एरमी आगवे सरलो ग्रासू. वज्रानळी प्रचंडी जैसी टाकूनी घापे क्रोंडी तैसे जगये माझिया तोंडी तुवा देखील जे. तरी तया माझारी काही भरवसेनी उणे नाही ये वायाची सैन्ये पायी वलगिजता हाती. जे मिळवून या मेळे फुगत वीर वृत्तीचेनी बळे जमावरी गजदळे वाखाणी ताती. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आण वाहूनी मृत्यू ते धरू आणि जगाचा भरू घोटू आता. पृथ्वी सगळीची गिळू हे आकाशवरीची यावरी जाळू काही बाणवरी गिळू खिळू वारयाते. चतुरंगाची या संपदा करीती महाकाळेसी स्पर्धा वाटिवेची या मदा वळगलेचे. बोल हाती राहुनी तिखट दिसती आगी पासवनी दासट मारकपणे काळकूट महुर म्हणती. ते हे गंधर्व नगरीचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे आगा चित्रीची फळे वीर हे देखे. जैसा मृगजळाचा पूर आला दळ नव्हे कापडाचा साप केला या शृंगारून या खाला मांडिली आपली. एर चेष्टवितेत जे बळ ते मिया मागाची ग्रासले सकळ आता कोल्हैरीचे वेताळ तैसे निर्जीव हे. हालविती दोरी तुटली तरी तिये खांबावरिली बाहुली आवडे तेणे लोटिली उलथवनी पडती. तैसा सैन्याचा यया बघा मोडता वेळू न लगे पैंगा म्हणवनी उठी वेगा सिंहाणा होई. तुवाची गो ग्रहणी चेनी अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे मग वीराचेनी बापे उत्तरे आसुडूनी वस्त्रे नेली. आता हे तयाहुनी निपिटारे झाले निवटी आई ते रण पडिले घेई यश रिपू जिंतिले एकलेनी अर्जुने. आणि कोरडे यशगानो हे समग्र राज्य हाता येत आहे तू निमित्त मात्र होय सव्यसाची. द्रोणाचा पाडू न करी भीष्माचे भय न धरी कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण. कोण उपाय जयत्रता कीजे हे तू आचित्ती न धरीजे. आणि काही आथी जे जे नावाणी गे तेही एक एक आघवे चित्रीचे सिंहाडे मानावे. ओलेनी हाते गे यावे पुसोनिया यावरी पांडवा कायसा युद्धाचा मिळावा हा आभा सुगा आगवा एर ग्रासिले निया. जे वेळी त्वा देखिले माझी आवदनी पडिले तेव्हाची यांचे सरले आता रीती सोपे. म्हणून वहिला उठी मिया मारिले तू निवटी न रिग शोक संकटी नाथिलिये. आपणची आडखळा कीजे कवतिके जैसा विंदीजे तैसे देखे तुझे निमित्त आहे. अगा ओखटे जे उदैले ते तव परते नेले आता राज्येसी संचले यश तू भोगी. साविया उतत होते दायाद आणि बळिये जगी दुर्मद ते वधिले विशद सायास न लगता. ऐसिया या गोठी विश्वाची या वाक्पटी लिहू निघाली किरीटी विजयी होई. ऐसी आगवीची हे कथा तया पूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेव म्हणे. मग स्वर्गलोकौनी गंगाजळ सुटलिया वाजती खळाळ तैसी वाचा विशाळ बोलता तया. ना तरी महामेघांचे उमाळे घडघडित एके वेळे का घुमघुमी मंदरा चळे क्षीराब्धी जैसा. तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंत रूपे. ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुखकी भयची दुणावले. हे नेणू परी कापिनले सर्वांग तयाचे. संकोचोनी वळली मोठ मग जोडले करा संपुट वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. देवीची काही बोलो जाये तरी गळा बुजाला ठाये. सुख की भय होये हे विचारा तुम्ही. परी ते वेळी देवाचेनी बोले अर्जुना ऐसे जे झाले या पदावरून देखिले श्लोकीची. मग तैसाची भेण भेण पुढती जुहारी चरण म्हणे जी आपण ऐसे बोलिले. ना तरी अर्जुना मी काळ आणि ग्रासी तो माझा खेळ हा बोलू कीर अढळ मानू आम्ही. परी जी तुहा काळे
आजी स्थितीची ये वेळे ग्रासीजे हे न मिळे विचारासी. कैसेनी अंगीचे तारुण्य मोडावे, कैचे वृद्धाप्य काढावे, म्हणून करू मनसी ते नव्हे बहुत करुनी. अगा चौपारी न भरता कहीची देखई अनंता, मध्यान्नीची सविता मावळत नाही. पै तुझा अखंडिता काळा तिनी आहाती वेळा, या तिन्ही परी सबळा आपुलिया आपुलालिया समय. जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हारपती. स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळयो, पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे. हे काहीसेनी न डळे अनादि ऐसे. म्हणून आजी तव भरे भोगे, स्थिती वरती जता आहे जगे. एत ग्रासीची हे न लगे माझ्या जीवी. तव संकेते देव बोले, अगा या दोन्ही सैन्यांचे भरण पुरले, ते प्रत्यक्ष तुझं दाविले. येरा यथा काळे जाण. हा संकेत तुझा अनंता वेळू लागला बोलता, तव अर्जुने लोकू मागुता स्थिती देखिला. मग अर्जुन म्हणे, देवा तू सूत्री विश्व लाघवा, जग आला जी आघवा स्थिती पुढता. परी पडिल या दुःख सागरी, तू काढीसी का जिया परी. ते कीर्ती तुझी हरी आठवी तसे. कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगीजत महासुखाचा सोहळा. तेथ हर्षामृत कल्लोळावरी लोळत असे. देवा जी आलेपणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग, आणि दृष्टातया भंग अधिकाधिक. पै त्रिभुवनीची या राक्षसा, महाभय तू ऋषिकेशा. पळतात या दिशा पहिलीकडे. एर सुर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर. तू ते हर्ष निर्भर नमित असती. हे तर हा गा कवणा कारणा राक्षसे, नारायणा न लगतीची चरणा पळते झाले. आणि हे काही तू ते पुसावे, हे तुले आम्हासी पै जाणवे. हा गा सूर्योदयी राहावे कैसे नितमे. तू स्वयंप्रकाशाचा आगरू, आजी झाला अससी गोचरू. म्हणून निशाचरा केरू फिटला सहजे. हे तुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा. आता देखतसे महिमा गंभीर तुझी. जेथोनी नाना सृष्टीची या ओली पसरती, भूतग्रामांची या वेली. तया महद ब्रह्माते व्याली दैविकी इच्छा. देव निस्सीम गुणानंतू, देव निस्सीम तत्व सदोदितू. देव निस्सीम साम्य संततू नरेंद्र देवांचा. जी तू त्रिजगती ओलावा, अक्षर तू सदाशिवा. तू संता संत देवा, तयाही अतीत ते तू. तू प्रकृती पुरुषांची आदी, जी महत्त्वांची अवधी. स्वये तू अनादी पुरातन, सकळ विश्वासी जीवन. जीवासी तू निधान, भूत भव्याचे ज्ञान तुझ्याची हाती. जी श्रुतीची या लोचना, स्वरूप सुख तू अभिन्ना. त्रिभुवनीची या आयतना आयतन तू. म्हणून जी परम तू ते म्हणजे महाधाम. कल्पांती महद्ब्रह्म तुझ्या अंकी रे. किंबहुना देवे विश्व विस्तारिले आघवे, तरी अनंत रूप वानावे कवणे तुझे. जी काही एक तू नवसी, तू कवणी ठाई गा नससी. हे असो जैसा आसी तैसिया नमो. वायू तू अनंता, यम तू नियमिता. प्राणिगणी वसता अग्निजी तू. वरुण तू सोम, स्रष्टा तू ब्रह्म. पितामहाचा परम आदिजनको तू. आणि काही जे जे काही रूप आती अथवा नाही, तया नमो तुझ पायी जगन्नाथ. ऐसे सानुरागे चित्ते स्तवन केले पांडुसुते. मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. पाठी तिये साध्यंते निहाळी श्रीमूर्ती ते. पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. ये चराचरी समस्ते अखंडित देखे तयाते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमो प्रभू. ऐसी देखौनी अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते. तव तव म्हणे नमस्ते नमो प्रभू. आणि की स्तुती नाटवे, आणि निवांतही न राहावे. नेणो कैसा प्रेम भावे गाजोची लागे. किंबहुना या परी नमन केले सहस्त्रवेरी. पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो. देवासी पाठी पोट आथिका नाही, येणे आम्हा उपेगू काही. तरी तुझ पाठी मोरे यासी नमो स्वामी. आता वेगळा लियाही अवेवा, नेणे रूप करू देवा. म्हणून नमो तुझ सर्वा सर्व व्यापक. जी अनंत बळ संभ्रमा, तुझ नमो अनंत विक्रमा. सकळ काळी समा सर्व देशा. आगविया अवकाशी जैसे, अवकाश होऊनी आकाश असे.
तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व. किंबहुना केवळ सर्व हे तूच निखळ, अगाक्षरार्णवी कल्लोळ पयाचे जैसे. म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तूची सर्व. परी ऐसिया तू ते स्वामी, काही नेणोची जी आम्ही, म्हणून सोयरे संबंध धर्मी राटलो तुसी. आहा थोर वाऊर झाले, अमृते संमार्जन केले, वृषभू घेऊन दिदले कामधेनू ते. परिसो हाता आला की तो नेणवनी गाडोरा घातला, कल्पतरूचा केला कुंपुशेता. चिंतामणीची खाणी देखिली परी नोळखोची, म्हणून अभेरिली तैसी तुझी जवळी कधाडिली सांगातीपणे. हे आजीचेची पाहे पार रोकडे, कवण झुंज हे केवडे, येत परम ब्रह्म तू उघडे सारथी केलासी. या कौरवांची या घरा शिष्टाये धाडिलासी दातारा, ऐसा वणजेसाठी जगदेश्वरा विकिलासी जी. तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणेच ना, मी मूर्ख उपरोधू तुसी सन्मुख करू देवा. तू या विश्वाची आदी बैससी जिये सभासदी, तेथ सोयरिकी करून आधी रळी बोलो. विपाये रावळा येवो तरी तुझेनी अंगे मानू पाओ, न मानिसी तरी जाओ रुसोनिया. पाया लागोनी बुझावणी तुझ्या टाई शारंग पाणी, आणि केही करणी बहुत्या हाती. स्वजनपणाची या वाटा पाहो लागलो फराटा, ऐसिया परी वैकुंठा चुकलो आम्ही. देवा तुझसी कोलू धरू, आखाडा लोंबी झोंबी करू, सारी खेळता तस्करू निकरे तंडो. चांगते उराउरी मागो, सर्वज्ञासीची बुद्धी सांगो, देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. ऐसा अपराधू ये तुला आहे, जो त्रिभुवनी परी न समाये, जी नेणोची आम्ही पाये शिवतले तुझे. देवो भोजनाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी, पै माझी निसुगई अवधारी की उगाची बैसे. देवाची या भोगायतनी खेळता शंका न धरी मनी, आणि रिगोनिया शयनी सरिसा पौडे. कृष्णा म्हणून या खारीजे, यादवपणे तू ते लिखीजे, आपली आण वाईजे जाता तुझ. मजे एकासनी बैसणे का तुझा बोलू न मानणे, हे प्रीतीचे निदाटपणे बहुत घडले. म्हणून काही एक आता किती निवेदी जैलानंता, मी राशी आहे समस्ता अपराधांचा. या लागी पुढा अथवा पाठी, जे राटलो बहुवे ओकटी, तिये मायेची या परी पोटी सामावी प्रभू. जी कवणी एके वेळे सरिता घेऊन येती कडुळे, तिये सामावी जेती समुद्रे जळे की ओसंडीजे सांगे. तैसी प्रीती का प्रमादे, देवेसी बोलला विरुद्धे, तिये मज मुकुंदे उपसाहावी. आणि देवाचेनी क्षमत्वे क्षमा, आधारू झाली आहे भूतग्रामा. म्हणून जी पुरुषोत्तमा विनवू ते थोडे. तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया, क्षमा कीजो यया अपराधासी. जी जाणितले मिया साचे, महिमान आता देवाचे, देवो होय चराचराचे जन्मस्थान. हरि आराधी समस्ता, देवा तू परदेवता, वेदातेही पडविता आदिगुरु तू. गभी गंभीर तू श्रीरामा, नाना भूतैक धामा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया. तुझसी नाही सरिसे, हे प्रतिपादन कायसे. तुवा जालेनी आकाशे सामाविले जग, तया तुझे निपाडे दुजे, ऐसे बोलताची जी लाजिजे, तेथ अधिकाची कीजे गोटी केवी. म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझ सरिसा ना अधिकू, तुझा महिमा लौकिकू नेणिजे वानू. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले, तेथ सात्विकाचे आले भरते तया. म्हणता प्रसिद प्रसिद वाचा होतसे सद्गद, काळी जी अपराध समुद्रहून या. तुझ विश्वसुहृदाते कही सोयरेपणे न म्हणूची पायी, तुझ ईश्वरेश्वराच्या ठाई ऐश्वर्य केले. तू वर्णनीय परी लोभे, माते वानिता सभे, ते मिया साईजे क्षोभे निवांताची. आता ऐसी सिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष प्रमादा पासवनिया. जी हेची विनवावया लागी, कैची योग्यता माझी अंगी, परी अपत्य जैसे सलगी बापेसी बोले. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साहिजो जी. सख्याचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तुवा समस्त साहिजो जी.
प्रियाची या ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवी उच्छिष्ट काढले आपण, ते क्षमा कीजो. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे जिये भूतली संकटे, ती निवेदिता न वाटे संकोच काही. का उकिते अंगे जीवे, आपण पे दिदले जिया आघवे, तिये कांतू मिनलिया न राहावे हृदय जीवी. तिया परी मी जी मिया, तुमते विनविले गोसाविया, परी आणि काही एक म्हणावया कारण असे. तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माय बापे पुरविली स्नेहाळपणे. सुरतरुची झाडे अंगणी लाविसी कोडे, देसी कामधेनूचे पाडे खेळावया. मिया नक्षत्री डाव पाढावा, चंद्रू चेंडुआ लागी मागावा, हा छंदू सिद्धिनेला गवा मौलिये तुवा. जया मृतलेशा लागी सायास, तयाचा पावसाळा केला चारी मास. पृथ्वी वाहोनी चासे चास, चिंतामणी पेरिले. ऐसा कृतकृत्यू केला स्वामी, बहु लळा लाळीला तुम्ही. दाविले जे हरब्रह्मी नाईकी जे कानी. मग देखावयाची केवती गोटी, जयाची उपनिषदा नाही भेटी. ते जिव्हारीची गाठी मजलागी सोडिली. जी कल्पादिला गौनी, आजीची घडी धरुनी, माझी जेतुली होऊनी गेली जन्मे. तया आघविया आतू, घरडवळी घेऊनी असे पाहतू, परी देखिजे ऐकिजे हे मातू आतुडे चिना. बुद्धीचे जाणणे कहीची न वचे, दयाचेनी अंगणे, हे साधही अंतःकरणे करवे चिना. तेथ डोळे या देखी ओहावी, हे गोठी काही सया करावी. किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत, ते हे विश्वरूप आपुले, तुम्ही मज डोळा लाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगुनी तू ते. ते येची रूपी करू म्हणजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे, आणि कवणा खेव देईजे तुझ लेख नाही. म्हणून वारिया सभे धावणे, न गळे गगना खेव देणे, जल केली खेळणे समुद्री किवती. या लागी जी देवा, येत भय उपजत से जीवा, म्हणून येतुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. पैंचराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे, तो विसावा आम्हा. आम्ही योगजात अभ्यासावे, तेणे याचे अनुभवा यावे. शास्त्राते आलोडावे, परी सिद्धांत तो हाची. आम्ही यजने किजतू सकळे, परी तिये फळावी येणेची फळे. तीर्थे होतू सकळे याची लागी, आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे, तया फळरूप तुझे चतुर्भुजची होवावे. ऐसी तेथीची जी आवडी, ते देखावया लवड सवडी. वर्तत असे ते साकडी फेडी वेगा. अगा जीवीचे जाणते या, सकाळ विश्व बसविते या. प्रसन्न होई पूजिते या देवांची या देवा. कैसे निलोत्पलाते रावित, आकाशा रंगू लावित. तेजाची ओज दावित इंद्रनीळा. जैसा परिमळो झाला मरगजा, का आनंदासी निघालिया भुजा. जयाचे जानूवरी मकरध्वजा, जोडली बरोबर. मस्तकी मुकुटा ठेविले, की मस्तक मुकुट झाले. शृंगारे लेणे लाधले जग अंगाचे जया. इंद्रधनुखाची ये आडणी, माझी मेघ गगन रंगणी. तैसे आवरले शारंग पाणी वैजयंतिया. कवणी ते उदार गदा, असुरा नेत कैवल्यपदा. कैसे चक्रहन गोविंदा सौम्यते. किं बहुना स्वामी, ते देखावया उत्कंठ मी. म्हणून झड करून तुम्ही तैसेची व्हावे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले डोळे. आता होता ती अधेले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे, वाचुनी पाहो आन नावडे. ते न देखता थोडे मानिता ते, आम्हा भोग मोक्षाची ठाई. ते श्रीमूर्ती वाचून नाही, म्हणून तैसाची साकार होई हे सावरी आता. यया अर्जुनाची या बोला, विश्वरूपा विस्मू झाला. म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. कोणी हे वस्तू लाधलासी, तया लाभाचा तोषू नेघसी. मा भेणे काही बोलसी, हे काढू ऐसा. आम्ही सावियाची जई प्रसन्न ओढे, तई अंगची वरी म्हणे देणे. वाचूनी जीवू असे वेचणे कवणासी गा. ते हे तुझिये चाडे, आजी जीवाचेची दळवाडे. कामवूनिया एवढे रचिले ध्यान, ऐसी पै तुझी या आवडी. झाली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणून गौप्याची ही गुढी उभिली जगी.
ते हे देख अपार स्वरूप माझे पर येथौनी जे अवतार कृष्णाधिकांचे. हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सगळा. आणि हे तुझ वाचूनी अर्जुना पूर्वी दृष्ट नाही आना जे नवे जोगे साधना म्हणून याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले. यज्ञ कीर मागवते आले स्वर्गवनिया साधकी देखिला आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययनासी सौरसू नाही येत. आणि दान तव बापुडे तया स्वप्नीन सापडे मा प्रत्यक्ष हे रुपडे देखैल कैचे. सेगेची सत्कर्मे धाविनली संभ्रमे ती बहुतेके श्रमे सत्यलोकू गाठिला ठाकिला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उगेयाची सांडिले. एवं साधनाचे ठेले अपटांतरी. हे त्वा अनायासे विश्वरूप देखिले जैसे ये मनुष्यलोकी तैसे न फवेची कोण्हा. आजी ध्यान संपत्ती लागी तुची एकू आती जगी हे भाग्य देखे अंगी विरंची नाही. म्हणून विश्वरूपी श्लाघ येथीचे भय नेघ हे वाचूनी चांग न मनी काही. समुद्र अमृता भरला आणि अवसात वरीपडा झाला मग कवणी हाती ओसंडीला बुडी जाईल म्हणून. ना तरी सोने याचा डोंगरू एसणा न चले हा थोरू ऐसे म्हणून अव्वेरू करी कोणी. दैवे चिंतामणी लेईजे की हे ओझे म्हणून सांडीचे. ना तरी कामधेनू दवडीचे न पोसवे म्हणून. हागा चंद्रमा आलिया घरा तया ते म्हणजे निघे न करी उभारा पडीचा आई पाडितो सिद्धा दिन करा परता सर. तैसे ऐश्वरे हे महातेज दृष्ट झाले गा तुझ परी वायाची गजबज करिता सिका. परी नेणसीची गावडिया काही कोपो धनंजया अंग सांडूनी छाया रिंगिसी का. हे नव्हे जो मी साचे ऐसे मन करिसी हो काचे प्रेम धरूनी अवगणीचे निहाळीसी का. तरी अजूनी वेरी पार्था सांडी थाया हो आता ये विषयी आस्था चोरीसी जणे. हे रूप जरी घोर विकृत आणि थोर तरी कृतनिश्चयासी घर हेची करी. कृपणाची चित्तवृत्ती जैसी रोवून घातली ठेवया पासी मंगन सुधेनी देसी आपण पाज असे. का जात पक्षा जवळा जीव बैसोनी तिया विसाळा पक्षणी अंतराळा उडवणी जाय. ना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधले वत्से घरी तैसे प्रेम येथ करी पार्था तू. एरे वाय लेनी चित्ते बाह्य सख्य यया सुखा पुरते भोगीजो का श्रीमूर्ती ते चतुर्भुजई ये. परी पुढत पुढती पांडवा हा एकू बोलू न विसरावा जे ये रूपवनी सद्भावा निदावे निगो. हे कहीच नव्हते देखिले म्हणून तुझं भय उपनले ते सांडी. एथ संचले असोदे प्रेम आता करू तुझ या सारीखे ऐसे म्हणितले विश्वतोमुखे तरी मागील रूप सुखे निहाळी पा. ऐसे वाक्य बोलत खेवो मागुता मनुष्य झाला देवो ऐसा देखा नवलाओ आवडीचा ती. श्रीकृष्ण कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनेसी. वस्तू घेऊनी वाळीजे जैसे रत्नासी दूषण ठेवीजे ना तरी कन्या पाहूनी म्हणजे मना नये. तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वादू कैसा सेल दिदली उपदेशा किरीटीसी देवे. मोडूनी भांगाराचा रवा लेणी घडीजती आपुलिया सवा मग नावडे जरी जीवा तरी आटीचे पुढती. तैसे शिष्याची प्रीती झाले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मनानयेची तेवळी आणिले कृष्णपण मागुते. हा ठाओ वेरी शिष्याची निसी साते गुरु काय आहाती देशी परी नेणीचे आवडी कैसी संजयो म्हणे. मग विश्वव्यापूनी भवते जे योग तेज प्रकटले होते ते हारितले आईते रूपीतिये. जैसे त्वं पद हे आघवे तत्पदार्थी सामावे अथवा द्रुमाकारू साठवे बीज कणिके. ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा गिळी चेली जीवदशा श्रीकृष्णे योग तैसा संहारिला. तो जैसी हारतली प्रभाबिंबी का जलद संपत्ती नभी भरिते सिंधुगर्वी रिघाले राया. हो का जे कृष्णाकृतीची या मोडी
होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची ये आवडी उपलविली देवे. तव प्रमाण आणि रंग देखिला साविया चांग, ते तर ग्राहकीये नव्हे लाग, म्हणून घडी केली पुढती. तैसी वाढी चेनी बहुवसपणे, रूपे विश्व जिंतले जेणे, ते सौम्य कोडीस वाणे साकार झाले. किंबहुना अनंते धाकुटे पण धरले मागवते, परी आश्वासले पार्था ते विहालियाते. तेथ स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेईला, तैसा विस्मयो झाला किरीटीसी. ना तरी गुरुकृपे सवे, ओसरलिया प्रपंच ज्ञान आघवे, स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली. तया पांडवा ऐसे चित्ती, आड विश्वरूपाची जवनीक होती, ते फिटवून गेली परवती, हे भरे झाले. काही काळा ते जिणवणी आला, की मिया महावातू मागा सांडिला, ना तरी आपुल्या बाही उतरला सिंधू साते. ऐसा संतोष बहु चित्ते घेई जतासे, पांडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखवनिया. मग सूर्याची या अस्तमानी, मागुतिया तारा उघडती गगनी, तैसा देखो लागला नयनी दोन्ही सैन्य. पाहे तव तेची कुरुक्षेत्र, आणि दो भागी झाले असे गोत्र, वीर वर्षताती शस्त्र संघाट वेरी. तया बाणांची या मांडवा तू, तैसाचे रथू आहे निवांतू, धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण पे तळी. एवं मागिले जैसे तैसे, तेणे देखिले वीर विलासे. मग म्हणे जी आता मानसे साच घेतले, बुद्धी ते सांडून ज्ञान, भेणे वळगले रान, अहंकारेसी मन देशधडी झाले. इंद्रिय प्रवृत्ती भुलली, वाचा प्राणासी चुकली, ऐसी अपांपरी होती झाली शरीर ग्रामी. ती आगवीची मागवती, जीवे भेटली प्रकृती, आता जिंताणे श्रीमूर्ती झाले या. ऐसे सुख जीवी घेतले. मग श्रीकृष्णा ते म्हणितले, मिया तुमचे रूप देखिले मानुषे. हे रूप दाखवणे राया, की अपत्या मज चुकलिया बुझावुनी, तुवा माया स्तन्य दिले. जी विश्वरूपाची या सागरी, होतो तरंग मवित वाव बेरी, तो ये मूर्तीची या तिरी निघालो आता. आईके द्वारकापुर स्वहाडा, मज सुकतियाजी झाडा, हे भेटी नव्हे बहुडा मेघांचा झाला. साविया तृषा फुटला, तया मज अमृत सिंधू भेटला, आता भरमसा झाला जिणयाचा. माझिया हृदय रंगणी, होत असे हर्षलतांची लावणी, सुखेसी बुझावणी झाली मज. या पार्थाची या बोला सवे, हे काय गा म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. मग ये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती, हे शिखवणे सुभद्रापती विसरलासी पै. पै लाधलिया अर्जुना मेरू आवणे साना, ऐसा अति मना दुस्वभाव. ते हे विश्वात्मक रूपडे, जे दाविले गा तुझ पुढे, ते शंभूही न जोडे तप करिता. अष्टांगादी संकटी योगी सिणताती किरीटी, परी अवसरू नाही भेटी जयाची. ते विश्वरूप एकाध वेळ कैसेनी देखो अळुमाळ, ऐसे स्मरता काळ जातसे देवा. आशेची या अंजळी ठेवून हृदयाची या निडळी, चातक निराळी लागले जैसे, तैसे उत्कंठा निर्वर होऊनिया. सुरवर घोकित आठई पहार भेटी जयाची. परी विश्वरूपा सारिखे स्वप्नी कोणी न देखे, जे प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले. पै उपायासी वाटा नव्हती येत सुभटा, साई सहित ओहटा वाईला वेदी. मज विश्वरूपाची या मोहरा चालावया धनुर्धरा, तपांची आई सर्व भारा नव्हेची लागू. आणि दानासी किर कानडे, मी यज्ञी दैसा न सापडे, जैसे निका सुखाडे देखिले तुवा. तैसा मी एकीची परी आतुडे गा अवधारी, जैन भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. परी तेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरा वाचूनी अनारिसी गोठी नेणे. का सकळ जलसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिनलीची मिळे. तैसे गा सर्व भाव भारे, न धरत प्रेम एकसरे, मज माझी संचरे मीची होऊनी. आणि तेवीची मी ऐसा, थडिये माझारी सरिसा, क्षीराब्दिका जैसा क्षीराचाची. तैसे मज लागूनी मुंगीवेरी, किंबहुना चराचरी,
भजनासी गा दुसरी भ्रांती पै नाही. तई तयाचे क्षणासवे एवं विधू मी जाणवे, जाणितला तरी स्वभावे दृष्ट होई. मग इंधनी आगी उदिपे आणि इंधन हे भाषा हरपे. तई अग्नीची ओवनी आरोपे मूर्त जीवी. कांग उदो करिता तेज करे, तव गगनची ओवनी असे अंधारे. मग उदयलिया एक सरे प्रकाश होय. तैसे माझिया साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपी अवधारी द्वैत जायो. मग मी तो हे आघवे, एकू मीच्याथी स्वभावे. किंबहुना सामावे समरसे तो. जो मजची एका लागी कर्मे वाहत असे अंगी. जया मज वाचून जगी गोमटे नाही. दृष्टा दृष्ट सकळ जयासी मीच केवळ. जेणे जिया वयाचे फळ मजची नावे ठेविले. मग भूते हे भाष विसरला, जे दिठी मीची आहे सुदला. म्हणून निर्वैर जाळला सर्वत्र भजे. ऐसा जो तो जो भक्तू होये, तयाचे त्रैधातुक जैन जाये. तई मीच ओवून ठाये पांडवाग. ऐसे जगद उदार कोण दोन दिले, तेने करुणारस कल्लोळे. संजयो म्हणे बोलिले कृष्ण देवे. आता यावरी तो पांडुकुमरू झाला असे आनंद संपदा थोरू. आणि कृष्ण चरण चतुरू एकूचित तो जगी. तेने देवाची या दोन्ही मूर्ती निकिया निहाळलिया चित्ती. तव विश्वरूपावनी कृष्णाकृती देखिला लाभू. परी तयाची ये जाणिवे मानून करजेची देवे. जे व्यापकावनी नव्हे एकदेशी. आणि हेची समर्थावया लागी एकी दोन्ही चांगी उपपत्ती शारंगी धाविता झाला. या ऐकोनी सुभद्रा कांतू चित्ती असे म्हणतू. परी होये जे दोन्ही आतू ते पुढती पुसो. ऐसा आलोच करून जीवी आता पुसती ओज बरवी. आधरील ते परिसावी पुढील कथा. प्रांजळ ओवी प्रबंधे गोठी सांगी जाईल विनोदे. निवृत्ती पाद प्रसादे ज्ञानदेव म्हणे. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओया फुले मोकळी. अर्पिली अंग्री उगली विश्वरूपाच्या. हरिओम. 11वा अध्याय समाप्त.